तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खरीप हंगाम सन 2024-25 अंतर्गत 4,72,584 शेतकऱ्यांना 635 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर होती। परंतु विमा कंपनीने 160 ठिकाणचे पंचनामे अमान्य केल्यामुळे सुमारे 2,44,262 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्रलंबित ठेवली होती। या शेतकरी बांधवांनी काढलेला पीक विमा व त्याच्या दाव्याबाबत AICC कंपनी यांनी विविध कारणे दाखवून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा अपात्र करून नाकारला होता। त्यानंतर 27 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीने AICC कंपनीने नाकारलेल्या पीक विम्यासंदर्भात निर्णय घेत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा पात्र केला आणि त्यांच्या या निर्णयाविरोधात कंपनीने विभागीय आयुक्तांकडे अपील करत दाद मागितली होती। ती सुद्धा फेटाळण्यात येऊन 19 मार्च 2025 रोजी विभागस्तरीय समितीने जिल्हास्तरीय समितीचा निर्णय कायम ठेवत पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर AICC कंपनीने पुन्हा राज्यस्तरीय समितीकडे विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाविरोधात अपील केली होती। त्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खरीप 2024-25 प्रलंबित पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे अवर मुख्य सचिव विकास रस्तोगी यांच्या दालनात पार पडली। यामध्ये राज्य सकारात्मक निर्णय देत कंपनीला शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्याचा संदेश दिला। त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2024-25 चा प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग आज रोजी मोकळा झाला आहे। कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप 2024-25 प्रलंबित पीक विमा नाकारल्यापासून ते आज राज्य शासनाने कंपनीला सदर पीक विमा शेतकरी बांधवांना अदा करण्याच्या दिलेल्या आदेशापर्यंत सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती आमदार डॉक्टर कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। परंतु जरी हा सकारात्मक निर्णय झालेला असला तरी केंद्र सरकारकडे अपील करण्याचा AICC कंपनीला अधिकार असल्यामुळे जर त्यांनी तशी अपील केल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळण्याकरिता अजूनही वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरीही ही मदत शेतकऱ्यांना मिळेपर्यंत याकरिता केंद्र सरकारने सुद्धा पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी दिली। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।